मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि स्वागत करत असतानाच आपण पाहिलं असेल आमचे जे सगळे मुंबई युनिव्हर्सिटीचे सिनेटच्या निवडणुकीसाठी उमेदवार आहेत ह्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसा आहे, आनंद आहे, कारण आज आमचा विजय हा निश्चित झालेला आहे। आपण पाहिलं असेल की जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार असतं आपल्या राज्यामध्ये आणि अर्थात आता मिंदेंची राजवट जी आहे, आज एक आपलं स्पष्ट झालेलं आहे की एवढे घाबरट गद्दार मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते। डरपोक सीएम म्हणजे ह्या सीएमनी पण डीसीएम लावायला पाहिजे, डरपोक सीएम हे आता स्पष्ट झालेलं आहे। भाजपचं जर म्हणायचं झालं तर आपल्याला आठवत असेल 2010 मध्ये पहिल्यांदा आम्ही युवासेना म्हणून एकटे लढलो आणि तेव्हा 10 पैकी 8 सीट जिंकलो होतो। नंतर भाजपच्या राजवटीत 2014 ते 19 मध्ये आम्ही पण त्या सरकारमध्ये होतो, पण जे खातं होतं अर्थात भाजपकडे होतं आणि ती देखील निवडणूक 2015ची त्यांनी 18ला घेतली आणि त्यांना वाटलं होतं की काहीतरी गडबड करून गफलत करून 18 मध्ये काहीतरी जागा जिंकतील, पण 2018 मधला निकाल जर आपण पाहिला तर युवासेना म्हणून आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकलो। मग सिनेटची निवडणूक जी मागच्या वर्षी व्हायला पाहिजे होती ऑगस्टमध्ये, मला वाटतं ती 3दा रद्द केली गेली आणि होता होता मग पुन्हा एकदा नोंदणी केली, ती रद्द केली, परत एकदा नोंदणी करायला लावलं, ते रद्द केलं आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहिलं असेल 22 सप्टेंबर म्हणजे उद्या ही निवडणूक होणार असं कोर्टाच्या निकालामुळेच ठरलं गेलं। झालंय असं की काल रात्री इथे माझ्याकडे परिपत्रक आहे मुंबई विद्यापीठाचं, त्यांनी ह्या परिपत्रकात सांगितलेलं आहे की सगळे मतदारसंघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे। पहिली गोष्ट म्हणजे जर मुंबई युनिव्हर्सिटीला ऑटोनॉमी असेल, मुंबई युनिव्हर्सिटीला स्वतःचं मन असेल, डोकं असेल, हृदय असेल आणि मुंबई युनिव्हर्सिटीला स्वतःचे व्हाईस चान्सलर असतील तर शासनाकडून ह्या निवडणुकीसाठी पुढील आदेशाची वाट का पाहतं? दुसरी गोष्ट म्हणजे ही निवडणूक स्थगित का केली गेली? तिसरी गोष्ट म्हणजे एवढा हस्तक्षेप तुम्ही करायला लागलेला आहात। मला आत्ताच कळलं की आजूबाजूच्या 2-3 हाऊसिंग सोसायटीमध्ये पण निवडणुका होत्या, चाळ कमिटीच्या निवडणुका होत्या, त्या देखील भाजप आणि मिंदेंमुळे स्थगित केल्या गेलेल्या आहेत। भीती त्यांच्या मनात एवढी बसली आहे की शिवसेनेचा विजय होईल, युवासेनेचा विजय होईल, की विधानसभेच्या आधी निवडणूक होऊ द्यायच्याच नाही, एवढी त्यांच्या मनात भीती बसलेली। आणि म्हणून मी बोललो की सीएमच्या समोर आता डी लावायला लागेल, म्हणजे डरपोक सीएम मिंदे हे असं करायला लागेल। ते डरपोक होते आम्हाला आधीपासून माहिती होतं, गेले 2-2.5 वर्ष मी हे म्हणतोय, कारण जो माणूस, जी व्यक्ती सुरतला पळून गेले, तिथून गुवाहाटीला पळून गेले, तिथून गोव्यात आले आणि मग सगळं जे काही घडवलं ते घडवलं, ही डरपोक व्यक्ती आहेच। आणि आज आपण पाहतोय की निवडणुकीला सामोरी जायचंच नाही हे ठरवल्यानंतर राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी पुणे लोकसभा असेल, चंद्रपूर लोकसभा असेल, पोटनिवडणुका 1 ते 1.5 वर्ष होऊ दिल्या नाहीत। गेले 2-2.25 वर्ष आपल्या राज्यामध्ये कुठच्याही स्थानिक स्वराज्याची निवडणूक, संस्थेची निवडणूक झाली नाही आहे। मग मुंबईची असेल, ठाण्याची असेल, नागपूरची असेल, नाशिकची असेल, कोल्हापूरची असेल, सोलापूरची असेल, कितीतरी अशा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जिथे निवडणूकच झाल्या नाहीत। आणि आश्चर्य म्हणजे हे की मुंबई युनिव्हर्सिटीत पण हरतील हे एवढं पक्क त्यांच्या मनात बसलेलं आहे आणि भीती बसलेली आहे की त्या देखील निवडणुका घेत नाहीत। आता हे जे 10 आमचे उमेदवार आहेत हे काही सरकार पाडू शकतात का? हे नगरसेवकाचं काम करू शकतात का? हे आमदारांचं काम करू शकतात का? ह्यांचं बेसिक काम एवढंच आहे की वर्षातून 2दा जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीची सेनेट भरते तेव्हा विद्यार्थ्यांचे विषय असतील, शिक्षकांचे विषय असतील, स्टाफचे विषय असतील, हे मांडायचे, त्यांना न्याय मिळवून द्यायचा, कोणाचं कॉन्व्होकेशनवर काही त्रास असेल, कुठे नाव चुकलं असेल ते सुधारून द्यायचं। पण ही निवडणूक घ्यायची नाही, एवढी भीती मिंदेंच्या मनात बसलेली आहे आणि भाजपच्या मनात बसलेली आहे, हे आज दिसलेलं आहे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, मनापासून अभिनंदन करतो। आणि जी आपण विद्यार्थ्यांची कामं, त्यांची सेवा, इतरांची जी सेवा, तिथे मग शिक्षक, इतर जी संघटना असेल किंवा शिक्षक असतील त्यांची जी सेवा करत आल्यात ती अशीच करत राहावं, हे आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो। आणि आज आपण पेढा पण वाटू शकता, त्याच्यावर डीसीएम लिहा, डरपोक सीएम। सुनावणी आता होईल अशी आशा आहे, निकाल येईल तेव्हा येईल, पण अर्थात आज आम्ही हा दिवस साजरा करणार आहोत कारण हा आज आमचा विजय झालेला आहे। एक दिवस अगोदर एक याचिका दाखल करण्यात आली होती, परंतु त्यामध्ये न्यायालयाने म्हटलं होतं की 48 तासामध्ये निवडणूक स्थगित करता येणार नाही, परंतु शासनाने आदेश करून हा न्यायालयाचा अवमान आहे, हे न्यायालयाने आता पाहिलं पाहिजे आणि तसं व्हाईस चान्सलरवर त्यांनी पुढची कारवाई केली पाहिजे। आम्ही तर ठरवलेलं आहे की निवडणूक आता दुसऱ्यांदा स्थगित झाली आहे, आमचं सरकार आल्यानंतर ह्या व्हाईस चान्सलरवर आम्ही सखोल चौकशी लावू।
जी काही चौकशी लावायची CBI पासून सगळ्या चौकशा लावू आणि बघू हे व्हाईस चान्सलर का इथे स्थगित केलं आणि मग पुढची जी काही कारवाई असेल त्यांना जे काही कठोर शिक्षा असेल ती आम्ही केल्याशिवाय थांबणार नाही. 15 दिवसामध्ये एबीव्हीपीने पण मुख्यमंत्र्यांना हे केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी नाही बघा ते नाटक करत आहेत कारण साधारणपणे एक पाहिलं गेलं तर शिक्षक मंत्री कोणाचे आहेत? भाजपचेच आहेत. त्यांना अर्थात त्यांच्या खात्यात काही कळत नाही पण ठीक आहे. 5-6 ऑक्टोबरला आचारसंहिता लागू शकते आणि आपण न्यायालयात गेल्या तर न्यायालयाचा निर्णय कधी येईल ते आपल्याला देखील माहिती आहे. तर असे 2 महिने पण मला तुम्ही सांगा अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुका तरी त्यांनी घेण्यासारख्या वाटतात का आणि घेतील का? 1 नेशन 1 पोल बोलणारे 2 राज्यात निवडणुका बरोबरी घेऊ शकत नाहीत. हरियाणा आणि महाराष्ट्र एकत्र घेऊ शकले नाहीत. जम्मू काश्मीरमध्ये किती फेस लावलेत आपण बघा. हे लोक निवडणुका घेणार आणि हेच आम्ही सतत सांगत आलो. लोकसभेची जी लढाई होती ती ह्याच संविधान आणि ह्याच लोकशाहीसाठी होती. कॉलेजमधल्या निवडणुका तुम्ही घेऊ देत नाहीत. कुठचं लोकशाही आपण बघतो. राजकीय दबाव असेल किंवा इतर काही अडचणी असतील तरी मुंबई विद्यापीठ प्रशासन कुलगुरू त्यांच्या अखत्यारीत त्यांचा जो अधिकार आहे त्याच्या अखत्यारीत ते या निवडणुका घेऊ शकतात. घेऊ शकत होते आणि शकायलाच पाहिजे होते. हे रोखू शकत नव्हते. कोर्टाचा अवमान आहे. आज आपण पाहतो इथे तर त्यांनी नमूद केलेलं आहे की शासनाकडून पुढील आदेशापर्यंत ही निवडणूक स्थगित केलेली आहे. का आदेश घेता तुम्ही असे जे निवडणूक स्थगित करण्याचे आदेश आहेत? काही घडलं आहे का? कुठे अतिरेकी हल्ला झाला आहे का? काही तयारी नव्हती तुमची? सगळी तर तयारी झाली होती. बरं तुम्ही 1.5 लाख जे मतदार होते ते कमी करत 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 2दा OTPचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मग तुम्ही निवडणूक का रद्द करता? आणि जर तुम्ही एक निवडणूक घेऊ शकत नाही तर तुम्ही मग कुलगुरू बनण्याचे त्या पदावर बसण्याचे तुम्हाला काय अधिकार आहेत? तुम्ही मग निवडणुका ह्याच सोप्या घेऊ शकत नाहीत तर तुम्ही एक्झामिनेशन कशी रन करणार आणि जागतिक स्तरावर टॉप 50मध्ये कशी तुम्ही ही युनिव्हर्सिटी आणणार? या निवडणुका रद्द होण्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या प्रतिमेलाही धक्का आहेच. मुंबई विद्यापीठ असेल आणि आपण आज पाहतोय मिंदे असतील किंवा भाजप असेल तरुणींच्या आवाजाला एवढे घाबरतात की ही निवडणूक घेऊ शकत नाहीत. सुशिक्षित मतदारांना घाबरतात. गेल्या अनेक काळापासून युवासेना असेल किंवा एबीव्हीपी असेल निवडणुका होत आहेत. सिनेटमध्ये युवासेनेचं वर्चस्व देखील आहे. मात्र यापूर्वी कधी शासनाने अशी दखलबाजी केली नव्हती. मात्र आताच का केली जाते? ह्या गेल्या 2 वर्षात तर वाढायलाच लागले. पण आपल्याला आठवत असेल 15मध्ये जी होणार होती ती 18मध्ये झाली निवडणूक आणि त्याचं कारण हे दाखवलं की कायदा बदलत होते. बरं गंमत अशी तुम्हाला सांगतो हे जरी निवडून आले 10च्या 10 किंवा दुसरे कोणी 10च्या 10 निवडून आले हे तिथे जास्ती हस्तक्षेप तर करू शकत नाहीत कारण 75% जे तिकडचे सेनेटर्स आहेत ते VC नॉमिनेटेड असतात. सरकारने नेमलेले असतात. तर ही पण गंमत आहे. मग काय घाबरताय तेव्हा? हे त्यांना विचारा. आता माझ्यानंतर मिंदेंची प्रेस कॉन्फरन्स घ्या. 2015चा तुम्ही रेफरन्स देता त्यावेळेला तुम्ही सरकारमध्ये होता. हो अर्थात. आणि त्यावेळी आम्ही हट्ट धरला आणि निवडणूक झाली आणि त्यानंतर 10 पैकी 10 जिंकलो होतो. तेव्हा पण आम्ही वेगळे लढलो होतो. न्यायालयात जाण्याबरोबर युवासेना रस्त्यावरची लढाई लढणार का आंदोलन करणार का या नाही आता मला वाटतं ह्याला उत्तर एकच आहे कारण रस्त्याची लढाई सगळी जनताच लढत आहे. आपण पाहता एका बाजूला शेतकरी हैराण आहेत. दुसऱ्या बाजूला महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत. तिसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत. मुंबईत असेल आपण पाहतोय डेंग्यू मलेरियासारखी रोग पसरत आहेत. कचरा उचलला जात नाही आहे. पुण्यात काल तो रस्ता खचला. हे सगळं होत आहे आणि लोकांना आता सरकार बदलायचं तर 1-2 आंदोलनं करून चालणार नाही. आता निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार बहुमताने आणायला लागेल. पण यासाठी विधानसभा निवडणुका स्थगित करण्याचा काही प्लॅन वाटतोय का? ज्या पद्धतीने सिनेटच्या आधी करणार होते मग पुढे ढकलली आणि पुढे ढकलून आता परत भाजपकडून काही होऊ शकतं कारण भीती तर हरण्याची आहेच त्यांना. तरी आता आम्ही लढत आहोत. 2014 नंतर साधारणपणे सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्याच्या वेळा हल्ल्यात कसं वाटतं तुम्हाला? मला वाटतं आपण पाहिलं असेल सेनेटची तर हल्लीच आहे पण जी आता व्हायला पाहिजे होती मागच्या वर्षी ती आता आज कशाला स्थगित केली आहे? स्वराज्य संस्थेच्या ते तर आहेच. म्हणजे 2020 पासून आपण पाहतोय साधारणपणे 22 नंतर ज्या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या ते झालेच नाही आहेत. 2 दिवसापूर्वी स्थगिती आणल्याने जो 2 महिन्यापासून जी तयारी केली आहे युवासेनेने म्हणजे त्याच्यावरूनही पण सगळे सांगितलं की सिंधुदुर्गपर्यंत रिसिप्ट वगैरे गेला म्हणजे हा वेळ आणि जी मेहनत आहे किंवा पैसे असतील हे सगळं आहे. मग ह्याचं आता पुढे काय? नाही नक्कीच कामी येईल ना कारण आम्ही मतदारांशी टचमध्ये आहोत. सुशिक्षित मतदार असतील त्यांच्याही टचमध्ये आहोत. जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्या टचमध्ये आहोत आणि त्यांना देखील मतदानाचा अधिकार जो नाकारला गेला आहे व्हाईस चान्सलरकडून आणि या सरकारकडून मिंदेंकडून ते त्यांना माहिती आहे. तर मला वाटतं जे काही त्यांची कामं असतात छोटी मोठी युनिव्हर्सिटीमध्ये कामं असतात मदतीची कामं असतात ती आम्ही करत राहू. तर विरोधकांना गाफील ठेवून अचानकपणे निवडणुका घोषित करण्याचा काही डाव आहे? आनंद होईल आम्हाला. आम्ही गाफील राहू आणि करून टाका निवडणूक. आम्ही गाफील आहोत. जी निवडणूक स्थगित केली त्याच्यावर सर्व खापर जे आहे ते मुख्यमंत्र्यांवरती फोडले जाते. एबीव्हीपी निषेध करताय, तुम्ही निषेध करताय, दुसरीकडे मनसे देखील म्हणताय की रात्रीचे खेळ चालले असं देखील पूर्णपणे
बरोबर आहे, कारण त्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा ज्या निवडणुकीशी काही संबंध नाही आहे, एकतर त्याच्यात हस्तक्षेप करायला पाहतात आणि आता त्यांना पण आठवलं असेल, जाणवत असेल की भाजप कशी दूर करायला लागली त्यांना. पण एक आहे, चला काही लोकांनी कोट शिवून ठेवलेले, भाजपला लांब ठेवून त्यांना तरी मिळालं काहीतरी. आदित्यजी, आज जे धारावीमध्ये जे प्रकरण घडलं ते एका प्रकारे गंभीर असं वाटतं. नक्कीच गंभीर आहे. चांगलं झालं आपण हा प्रश्न विचारलात, कारण धारावीत आपण पाहतोय गेल्या 1-1.5 वर्षापासून जेव्हा अदानी समूह आलेला आहे धारावीमध्ये आणि मुंबई लुटण्याचं काम चालू आहे, प्रयत्न चालू आहे, मुंबई राज्य करण्याचा प्रयत्न चालू आहे अदानी यांचा, तेव्हापासून धारावीपासून जी एक मुंबईकरांची एकजूट झालेली आहे आणि महाराष्ट्रात एकजूट झालेली आहे, त्या एकजुटीला तोडण्यासाठी हिंदू मुस्लिम दंगली करण्याचा हा एक शेवटचा प्रयत्न आहे. तसं पाहायला गेलं तर धारावी अख्खच्या अख्खं रिडेव्हलपमेंटला जाणारच आहे. तसं पाहायला गेलं तर धारावी रिडेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सगळं आलेलं आहे. मग ह्या ज्या काही कारवाई करण्याचा प्रयत्न करतायत ते एवढ्यासाठीच करतायत कारण अदानी समूहाच्या घशात मुंबई जावी, राज्य ह्यांच्या हातात राहावं जे राज्य अदानीला विकू शकतात. आणि ते कसं करू शकतात तर हिंदू मुस्लिम वाद झाले, दंगली झाल्या तरच होऊ शकतं. ते ही फूट पाडण्यासाठी मिंदेंचा आणि भाजपचा हा शेवटचा प्रयत्न. म्हणजे धारावीची घटना असेल किंवा गणेश विसर्जनच्या वेळी भिवंडीत झालेली घटना असेल, या घटना म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी काही मोठ्या सगळ्या घटना आपण पाहत असाल, जेव्हा आमचं 2.5 वर्षाचं सरकार होतं त्याच्यात एक सुद्धा अशी घटना कुठेही घडली नव्हती. आत्ता जेवढे प्रयत्न होत आहेत तरी आपण पाहतोय दोन्ही धर्म समजून घेत आहेत एकमेकांना आणि एकमेकांना खांद्याला खांदा लावून उभं राहतात. भाजपकडून ज्या ज्या राज्यामध्ये भाजप हरत असतं, हिंदू मुस्लिम वाद, त्याच्यानंतर हिंदूंमध्ये जातींमध्ये वाद, आणि तेही जमलं नाही तर हिंदुस्थान पाकिस्तान, आणि हे सगळं झाल्यानंतर बांगलादेशबरोबर क्रिकेट खेळायचं. अशामुळे राज्याचा जो आलेख आहे तो खालून जाऊ शकतो. कारण उदाहरण हेच तर आम्ही सांगतोय. असेल, बिहार असेल, ही राज्य या जातीवादामुळेच एवढे. हेच तर आम्ही गेले 2 वर्ष सांगतोय की आपल्याकडून आपल्याला ह्या भांडणांमध्ये लढवत ठेवतात, आपल्याला जातींमध्ये लढवत ठेवतात, धर्मांमध्ये लढवत ठेवतात. पण ह्यांची सगळ्यांची जी मुलं आहेत ते परदेशी राहायला आहेत किंवा परदेशी कामाला आहेत किंवा ICC वगैरे चालवतात आणि आपल्याला सांगतात व्हॉट्सॲपवर की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय. अजून उत्तर आलंय भाजपकडून की अत्याचार होतोय की नाही. पण BCCI चालवतं कोण? कुठच्या पुत्रप्रेमामुळे आपण BCCI बांगलादेशबरोबर आपण खेळतोय? तर हे तर स्पष्ट आहे. आणि हेच तुम्हाला सांगतो, आपल्याला लढत ठेवतील पण महाराष्ट्राकडून सगळे उद्योगधंदे हे गुजरातला नेत आहेत, नोकऱ्या तिथे नेणार आणि आपल्याला बेरोजगार म्हणून इथे लढवत ठेवणार. तुम्ही परराष्ट्र मंत्रालयाकडे उत्तर मागितलं होतं बांगलादेशविषयी, काय तुम्हाला रिप्लाय आलाय का? नाही, हे केंद्र सरकार जे आहे ते रशियाच्या राष्ट्रपतींना उत्तर द्यायला जातं पण आपल्याच नागरिकांना उत्तर कधी देत नाही. धारावीला लँड जिहाद आणि लव जिहाद सारखी नावं देऊन हायलाईट केलं जातंय. तुम्हाला वाटतंय की कुठेतरी तेढ निर्माण करण्यासाठी मला वाटतं उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की हा भाजपचा सत्ता जिहाद आहे, धर्मांना एकमेकांशी लढवायचं. आणि आज आपण पाहतो, जे मी स्पष्टपणे बोलतोय की धारावी ही अदानीच्या घशात घालायची म्हणून हे सगळे वाद निर्माण केले जात आहेत. आपण पाहता धारावीमध्ये मराठी असतील, इतर नागरिक असतील, दक्षिण भारतातले अनेक नागरिक आहेत, हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, ह्यांच्यामध्ये वाद निर्माण कशी होतील कारण ह्याच्यातली जी धारावी बचाव समिती आहे त्याच्यात फूट कशी पडेल आणि मग मुंबईचे 1000 पेक्षा जास्ती एकर अदानी समूहाच्या घशात कशी घालतील, हाच त्यांचा डाव आहे. करणारी विधानं जी भाजपच्या नेत्यांकडून केली जातात मात्र त्यांच्यावर कुठली कारवाई अजूनपर्यंत झाली नाही. दोन्ही बाजूनी ते विधानं देतात, म्हणजे सेटिंगवालंच हे राजकारण आहे. कार्यक्रम राज ठाकरे मनसे यांनी आयोजित केलेला आहे तुमच्या मतदारसंघात वरळी विजय. चांगलं आहे. रस्ते कंत्राटदाराबद्दल तुम्हाला इन्व्हाइट करणार होते. रस्ते कंत्राटदारांबद्दल याचिका होती. बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, ही निवडणूक आहे आणि माझी ही इच्छा आहे की सगळ्यांनी 288 जागांवर आपण पाहतोय वेगळ्या वेगळ्या युत्या, महाविकास आघाडी आमची असेल, एक ती महायुती काय त्यांच्यात आता किती जागा, कोण चेहरा वगैरे ठरते. पण अनेक पक्ष, अनेक अपक्ष ही निवडणुका लढतील. मला आठवतं 2014 होतं की 19 होतं, एक स्पायडरमॅन पण कुठेतरी लढले होते. तर असे अनेक लोक लढू शकतात आणि लढायला पण पाहिजे. ही निवडणूक आहे. नितीन गडकरींचं एक विधान समोर आलंय, ते म्हणतात की जर विश्वगुरू व्हायचं असेल तर सर्व धर्म समभाव करावा लागेल. थेटपणे कुठेतरी ते मोदींवरती निशाणा साधताना नाही, त्यांच्या अंतर्गत वादात मला जायचं नाही. पण गडकरी साहेबांना मी खास करून महाराष्ट्रात आमंत्रण देईन, कारण मुंबई दिल्ली महामार्ग असेल, मुंबई नाशिक महामार्ग असेल, मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई नागपूर महामार्ग असेल किंवा मग आमचं इथून अटल सेतूवरनं पलीकडे गेलं नॅशनल हायवे 48 तो असेल किंवा आता परवाकडे मी पाहतोय घोडबंदरचा रस्ता असेल. हे एवढे भयानक आणि घाणेरे रस्ते ह्यांच्याच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून झालेले आहेत. जेव्हा गडकरी साहेब जगाला सांगत असतात यूट्यूबवरनं की आम्ही 5 मिनिटात 5 किलोमीटर आणि इथेनॉल आणि हे रस्ते महाराष्ट्रातले जे आहेत ते कमीत कमी रस्ते सुधारेपर्यंत टोल बंद करावे. आणि कोण कॉन्ट्रॅक्टर मित्र आहेत,
कोणाला कॉन्ट्रॅक्टर दिलेत त्याचं स्पष्टीकरण देऊन रस्ते नीट करा. महाराष्ट्रातील रस्ते खड्डे पडत खड्डेमुक्त होते. व्हावेत मग आता अशी पुण्यामध्ये मुंबईमध्ये रस्त्यांवरती गाड्या आहेत त्या खाली जायला लागलेल्या आहेत. पुण्यामध्ये सुद्धा राष्ट्रपती कार्यालयाने सुद्धा दखल घेतली, नाराजी व्यक्त केली आहे. पुणे पोलिसांना पत्र लिहायला लागले मुंबई महानगरपालिकेला, रस्ते लवकर खड्डे ते बुजवा. ते प्रतीक आहे ह्या सरकारचं आणि सरकारच्या कामाचं. महाराष्ट्राला देखील असंच त्यांनी खालती खिचून ठेवलेलं आहे. प्रभादेवीचा रस्ता जो 10 दिवसामध्ये 2 वेळा खचलेला बघायला मिळाला आणि त्याच्यावर उत्तरचे आहे महापालिकेचं ते थातूर आहे. लिकेज हे कारण केलं जातं. आपण पाहिलं असेल गेले 2 वर्षामध्ये रस्त्यांचे विषय अनेक आम्ही घेतलेत. आपल्याच माध्यमातून ते लोकांसमोर आलेले आहेत. मग दोन्ही वेळाचे रस्त्याचे घोटाळे असतील ते असेल किंवा प्रभादेवीमध्येच 2 वर्षापूर्वी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये स्थानिक गद्दार आमदारांनी पिस्तूल काढून रोखलेली होती, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चालवली होती. आणि मी तर सांगितलेलं आहे की त्यांच्यावर आम्ही UAPAचा गुन्हा दाखल करू जेव्हा आमचं सरकार बनेल. पण ह्या सरकारकडून काही केलं नाही, उलटं त्यांना गिफ्ट दिली, त्यांना सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचे अध्यक्ष बनवलेत. तर काय नाही आम्ही अपेक्षा करायची. महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त व्हावं अशी अपेक्षा आता सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली. जेव्हा हे सरकार जाईल तेव्हा आम्ही नक्की करू. आदित्य, हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरह से रीडेवलपमेंट का काम वैसे भी चल रहा है धारावी में, आज जो हुआ क्या वो होना चाहिए? ये बात स्पष्ट हुई है कि महाराष्ट्र में महायुति यानी भाजपा हो, मिंदे हो या जो फूटी हुई राष्ट्रवादी कांग्रेस है वो पुनः जीत के आ नहीं सकती. और उनका आखिरी आसरा जो है वो यही है कि हिंदू मुस्लिम बौद्ध दलित ये सब जो एकजुट हुए महाविकास आघाड़ी के साथ में और ये भ्रष्टाचार के विरोध में, उनको तोड़ा जाए, उनमें कैसे झगड़े हो जाए. धारावी रीडेवलपमेंट प्लान जो है अगर आप देखें तो इसके खिलाफ सारे धारावीकर एकजुट आए, एक साथ आए हैं. फिर बिना अपना नाम देखे हुए, बिना अपना धर्म देखे हुए, बिना अपनी जाति देखे हुए, बिना अपना कोई प्रांत देखे हुए, क्योंकि उनको धारावी को बचाना है. जो मिंदे सरकार है, जो भाजपा सरकार है, उन्हें धारावी हो या मुंबई हो, अदानी समूह को ऐसे ही गिफ्ट करके देना है. जो एक साथ लोग आए हैं, जो ताकत है उसे तोड़ने के लिए हिंदू मुस्लिम वाद कैसे हो, इसी पे ये भाजपा सरकार का फोकस है. जहाँ जहाँ भाजपा हारती है वहाँ उनकी कोशिश होती है कि हारे कैसे ना, तो फिर हिंदू मुस्लिम जो एकजुट है वो तोड़ दे, हिंदुओं में जाति जाति में कोई तेढ़ निर्माण करे या फिर हिंदुस्तान पाकिस्तान पे बात करे. लेकिन जिस भाजपा ने हमें पिछले 2 महीनों में व्हाट्सएप के माध्यम से हो या आप ही के माध्यम से हो कहा था कि बांग्लादेश में हिंदुओं पे अत्याचार हो रहे, बांग्लादेश में हिंदुओं के मंदिर तोड़े जा रहे, उसी बांग्लादेश के साथ यही भाजपा की BCCI खेल रही है. ऐसे क्यों? अभी तक कोई जवाब नहीं आया है. और यही है जो हमारी एक एकता बनी हुई है धारावी में, वो तोड़ने के लिए कोशिश करें. लेकिन हमारे लोग सब जानते हैं, वहाँ के स्थानिक जो जनता है, फिर वो सारे धर्म के लोग, वो जानते हैं कि ये अदानी के लिए किया जा रहा है. चुनाव का माहौल है, बीजेपी के एक नेता खुलेआम बयान देते हैं कि 15 मिनट के लिए पुलिस हटा दीजिए. किस तरह से? मुझे लगता है ये पुलिस ने भी इस पर विचार करना ज़रूरी है. जो उनकी जो स्टेटमेंट्स है वो पुलिस के खिलाफ है, पुलिस परिवारों के खिलाफ है. ये जो है जो उन पे मैं ज़्यादा बात नहीं करता क्योंकि गंदगी से ही दूर रहता हूँ उनसे. हाँ सर, आखिरी सवाल होगा. तिरुपति बालाजी में जिस तरह से फिश ऑयल और जिस तरह से वहाँ पे बीफ और अलग अलग मुद्दे आ रहे हैं, सेंट्रल गवर्नमेंट ने भी जांच के आदेश दिए हैं, आप किस तरह से? नहीं, ये काफ़ी सेंसिटिव इशू है. पहली तो मैं तिरुपति बालाजी के दर्शन के लिए जाते रहता हूँ. हमारी सरकार ने, उद्धव साहब की सरकार ने उसी देवस्थान को 10 एकड़ की जगह नवी मुंबई में दी थी. सबसे अहम चीज़ यही है कि ये जो इशू है बहुत सेंसिटिव है, क्योंकि हम सारे जो भक्त हैं, हमारी आस्था के साथ खिलवाड़ हो रही है. और इसमें दोनों लोग जो है, जो एक दूसरे पे स्टेटमेंट्स किए जा रहे हैं, फिर वो जगमोहन ये अपने YSR जी हो, YSRCP के जो प्रेसिडेंट है वो जगन जी हो या फिर चंद्रबाबू जी हो, दोनों भाजपा के साथ है. तो भाजपा तय करे कि वो अब किसके साथ है, क्योंकि दोनों तरफ से स्टेटमेंट आ रहे हैं. लेकिन एक बात स्पष्ट है कि इसमें भी जो टेस्टिंग होनी चाहिए वो इंटरनेशनल लैब में होनी चाहिए, गुजरात के लैब में नहीं. तिरुपती बालाजी लाटेच्या प्रकरणावरून राज्यात राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारवर तर पंढरपूर शिर्डी इथल्या लाडू प्रसादांनी अशा गोष्टी होऊ शकतील असं विधान सुनील देवकर यांनी केलेलं आहे. नाही, मला वाटतं केंद्र सरकार भाजपचं आहे. आपण पाहत असाल दोन्ही, मग जगनजी असतील किंवा मग चंद्रबाबूजी असतील, दोन्ही भाजपचेच जवळचे लोक आहेत, मोदी साहेबांचे जवळचे लोक आहेत, आणि तेच एकामेकांवर आरोप करतात. तर त्यांनी कुठेतरी स्पष्टीकरण द्यावं. कारण आपण पाहिलं असेल, मला वाटतं पंढरपूर असेल कॉरिडॉर, किंवा इथे आता मुंबादेवी, स्थानिक सगळ्या लोकांना बाजूला काढायचं. वाराणसीचं पण तसंच केलं, स्थानिक लोकांना बाजूला काढलं. वर्षानुवर्ष काय पिढ्यानपिढ्या जी मंदिरं तिथे होती त्या बाजूला तोडून काढल्या. आणि मग जमिनी कोणाला दिल्या भाजपानी? लोधा ग्रुपला. लोधा ग्रुप काय कारसेवकांसाठी घरं बांधतात की कमर्शियल घरं बांधतात? आज पण मी मुंबादेवीसाठी जे लढत आहे, मुंबादेवीच्या मागे जी 17 मजल्याची इमारत येत आहे पार्किंगची, ती कोणाला दिली? कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत?
जे दागिना बाजार तिथून स्थानिक आमदार हलवण्याचे इच्छुक आहेत ते कोणाचेही आमदार आहेत, भाजपचेच आमदार आहेत. मग तुम्ही कशाला इथे हस्तक्षेप करता, जे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. पण तिरुपती देवस्थानचा जे विषय आहे आणि लाडूचा जो विषय आहे, मला वाटतं दोन्ही जगनजी असतील किंवा चंद्रबाबूजी नायडूजी असतील, हे दोन्ही भाजपचे अत्यंत जवळचे त्यांचे कधीतरी त्यांच्या NDAमध्ये राहिलेली लोक आहेत. भाजपाने स्पष्टीकरण द्यावं आणि जे टेस्टिंग होईल ते गुजरातच्या लॅबमध्ये नाही तर जागतिक स्तराच्या लॅबवर व्हावं. सेमीकंडक्टर प्रकल्प 2 दिवसापूर्वी त्याचा शुभारंभ झाला आहे. या प्रकल्पाचा जी कंपनी आहे RRP, या कंपनीबद्दल काही माहिती घेतली आहे? माहिती आम्ही पण शोधतोय. 600 ते 700 करोड निधी त्यांच्यात जाणार आहे हो. सरकारच्याबरोबर. आणि दुसरी एक गोष्ट की यापूर्वी जे जे प्रकल्प महाराष्ट्रात आले या सरकारने त्याचा खूप मोठा गाजावाजा केला, मात्र या प्रकल्पाची कुठेही जाहिरात नाही. काही निवडक वर्तमानपत्रांना जाहिरात Ads दिले गेले. कंपनीने दिली आहे, हो. सरकारने दिली आहे. मग असं काय नाही, ह्याच्यात बघा, एखादी कंपनी चांगली आली असेल महाराष्ट्रात तर आम्ही विरोध नक्कीच नाही करणार. जर चांगला उद्योग येत असेल, चांगलं इन्व्हेस्टमेंट येत असेल तर नक्की त्याचं स्वागत करू. पण जेव्हा अशी एखादी कंपनी येते त्याचे कंपनीचे डिटेल्स लोकांमध्ये आले पाहिजेत की त्यांचा टर्नओव्हर काय, त्यांचा मागचा इतिहास काय. कारण सेमीकंडक्टर हे खूप कॉम्प्लेक्स गोष्ट आहे. जगात अनेक देशांनी सेमीकंडक्टर्स बनवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी ठरलेला नाही आहे. कुठेतरी आपल्या देशात आपण ह्या इंडस्ट्रीला आणू इच्छित आहोत, पण हे होत असताना आपल्या राज्यातले इन्व्हेस्टमेंट, जी कुठची इन्व्हेस्टमेंट आपण त्या कंपनीत देखील करू, सबसिडी म्हणून असेल, इन्सेंटिव्ह म्हणून असेल, PLI म्हणून असेल, ती वाया जाऊ नये. कारण हा जनतेचा पैसा आहे. चिप वॉर नावाचं एक पुस्तक आहे, ते आपण आवर्जून वाचलं पाहिजे. त्याच्यात वेगळी वेगळी उदाहरणं दिलेत की ह्या कंपन्या कशा फेल होतात आणि इन्व्हेस्टमेंट घेऊन कशा बुडतात. तर ही कंपनी त्याचं स्पष्टीकरण मला वाटतं सरकारने द्यावं. ठीक आहे, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.